नमस्कार मंडळी, मी संपादक नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, आणि तुम्ही पाहत आहात पाचोऱ्यातील सत्ता संग्रामाची थेट विश्लेषण. दिनांक 13 जुलै 2025 रविवार. पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीस अवघे काहीच दिवस उरलेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं आहे. याच निवडणुकीसाठी छत्री हे चिन्ह घेऊन रिंगणात उतरले आहेत डॉक्टर निलेश मराठे. त्यांनी घेतलेल्या या पहिल्या पत्रकार परिषदेने या निवडणुकीला एक वेगळंच धार दिली. पण त्यानंतर मैदानात उतरले अतुल संघवी. त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मराठेंच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिले. मात्र आता पुन्हा डॉक्टर निलेश मराठे यांनी घेतलेल्या दुसरी पत्रकार परिषद पुन्हा एकदा चर्चेला वाव देणारी ठरते. एकमेकावर सुरू आहे आरोप प्रत्यारोपांचा मालिका आणि स्पष्टीकरणाचं झड. या साऱ्या घडामोडीचे विश्लेषण, उमेदवाराचे मुद्दे आणि जनतेच्या मनातले प्रश्न हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओवर. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ठाम उत्तर, ही लढाई आहे स्वाभिमानाची, मतदारांच्या हक्कासाठी, निलेश मराठे म्हणाले. एक सभासद, एक उमेदवार आणि सगळ्यात आधी एक जबाबदार नागरिक. काल माझ्या विरोधकांनी एका पत्रकार परिषदेत माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी उत्तर देण्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. मी सरळपणे सांगतो, विरोधकांच्या त्या पत्रकार परिषदेचे एकमेव उद्दिष्ट होता मला बदनाम करणं, असे डॉक्टर निलेश मराठे म्हणाले. पण मला एक गोष्ट अभिमानाची सांगायची आहे. इतके वर्षांनी या बँकेच्या निवडणुकीत विरोधकांना पत्रकार परिषद घ्यावी लागली, या मागचं कारण मी आहे. मी जेव्हा सभासदांमध्ये फिरतोय, तुमच्यात जातोय, लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. माझ्या विरोधकांना याची अस्वस्था झालीये. त्यांनी आरोप केला की मी 4 कोटीचं कर्ज घेतलं. सत्य काय आहे? अथर्व ट्रॅक्टर्स 98 लाख, महालक्ष्मी पेट्रोलियम 75 लाख, श्री विनायक पेट्रोल 50 लाख, हे तिन्ही मिळून 2 कोटी 23 लाखांचं कर्ज होतं आणि मी नियमित व्याज भरत होतो. माझ्यावर खोटं लावण्यात आलं की माझ्यामुळे बँकेचं नुकसान झालं. प्रशासकीय कधी बसला. ती गोष्ट बँकेच्या अंतर विरोधामुळे होती, मी नाही. तुमच्या बँकेवर विश्वास असावा म्हणून मी सर्व पत्र व्यवहार वेळेच्या वेळी केला. बँक ऑफ महाराष्ट्राकडे असलेले माझे कर्जाचे रेकॉर्ड पूर्णपणे स्पष्ट आहेत. आरबीआयच्या नियमानुसार एकच कर्ज एका ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकत नाही, त्यासाठी सहमत लागते. माझ्याकडे सर्व पत्र आहेत, वेळेवर दिलेले आहेत. मला आज विचारायचं आहे, मी जर फसवणूक केली असती तर NPA घोषित केल्यावर नॅशनल बँकेने आधी मला नोटीस का नाही पाठवली? आता विरोधकांचा आणखी आरोप, तुम्ही पैसे भरत नाही. मी सध्या 1,56,00,000 रुपये भरून बसलोय आणि कोर्टाच्या प्रत्येक आदेशांचे मी पालन करतोय. माझ्याकडे DRT ची ऑर्डर आहे. जज साहेबांनी स्पष्ट म्हटलं आहे की मराठे यांनी संपत्ती फसवणुकीने घेतली नाहीये. त्यांनी एकही सभासदाला थकवलं नाही. माझी फाईट कायदेशीर आहे, लोकांसाठी आहे. जर ही निवडणूक बिनविरोधक झाली असती तर पाचोऱ्यातील सामान्य सभासदांना कधीच मतदानाचा हक्क मिळाला नसता. माझी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची आहे, नाहीतर आपल्या सगळ्यांच्या मताचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला आहे. शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, माझ्या फॅमिलीचे सोशल वर्क बद्दल चुकीचं बोलण्यात आलं. आम्ही सोशल मीडियावर पोस्टासाठी काम करत नाही. आम्ही लोकांच्या मदतीसाठी झटतो, गुपचूप न बोलता. निलेश मराठे म्हणतात, माझी उमेदवारी का? बँकेचे स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी, बँकेतील विशिष्ट लोकांची एक अधिकारशाही व हुकुमशाही नष्ट करण्यासाठी, सर्वसामान्य सभासद, गरजू सभासद व प्रामाणिक व्यापार करणारे सभासद यांच्या हितासाठी, लोकशाही मार्गाने सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून दिला व विशिष्ट लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणली. मतदारांच्या हक्कासाठी बँकेने 51 रुपये भागधारकांचा मतदानाचा हक्क बेकायदेशीररित्या संपुष्टात आणला व त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलं. ते पुनश्च मिळवून देण्यासाठी
बँकेचे कर्ज कायदेशीरपणे वर्ष संचालकच्या मान्यतेने व मान्यतेतर सभासदाला वितरित करण्यासाठी, बँकेच्या सर्वसाधारण सभासदांचे हितासाठी आवाज उठवण्यासाठी, बदाम काजू सारखे सुखमेवा खाऊन केवळ मान हलवण्यापेक्षा सभासदांची बाजूने खंबीरपणे उभे राहून त्यांचा आवाज बुलंद करून न्याय देताही, बेकायदेशीरपणे वेगवेगळे खर्च दाखवून सभासद कर्जदार यांची मुस्कटदाबी करून वसुली बंद करण्यासाठी व सदनशील मार्गाने कारभारासाठी निवडणूक येतात जातात, पण तुमचा निर्णय, तुमचा मत हे ठरवतं तुमचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य. दिनांक 13 जुलै 2025 रविवार सकाळी 8 ते सायंकाळी 4 पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेसाठी निवडणूक आहे. आणि ही फक्त एक बँकेची निवडणूक नाही, ही आहे तुमच्या पैशावर, तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या निर्णय शक्तीवर होणारी परीक्षा. आज जो तुमच्या समोर उभा आहे तो उमेदवार फक्त निवडणुकीचा भाग नाही, तो तुमचा प्रतिनिधी आहे. तो तुमचं दुखणं जाणतो का? तो तुमच्यासाठी लढला आहे का? की फक्त निवडणुकीच्या वेळी तुमच्या उंबरठ्यावर यायचं त्याला आठवतं? मग विचार करा, डोळसपणे पहा आणि ठरवा तुमचं मत कोणाला आणि का द्यायचं. छत्री हे चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत डॉक्टर निलेश मराठे. सहकार पॅनेलचे उमेदवार कब्बशीचे चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय अनुभव, समाजसेवा आणि पारदर्शक व्यवहाराची गवाही दिली आहे. पण शेवटी निर्णय तुमचा. तरी विनंती एवढीच, मतदान करा, जागृत व्हा. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.